नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचं प्रकरण आपलं चाललं आहे 7वं. किती नम्र किती प्रखर. तुकारामांच्या अत्यंत निर्मळ अंतःकरणात अहंकाराचा लवलेशही नव्हता. वास्तविक तुकारामांनी भंडारा डोंगरासारख्या एकांत स्थळी जाऊन आध्यात्मिक ग्रंथांचं सखोल अध्ययन केलेलं होतं. त्यांच्या अभंग वाङ्मयातून त्या अध्ययनाची साक्षही पडते. त्यांची कठोर पारमार्थिक तपश्चर्याही त्यातून जाणवते. पण या अमूल्य अभंग निर्मितीचं पूर्ण श्रेय ते संतांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला तसंच ईश्वरी प्रेरणेलाच देतात. त्यातून त्यांच्यातल्या विनम्रतेचं विलोभनीय दर्शन घडतं. संतांची उच्चिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या गव्हारे जाणावे हे. विठ्ठलाचे नाम घेता न ये शुद्ध, तेथे मज बोध काय कळे. करीतो कवित्व बोबड्या उत्तरी, झणी मजवरी कोप धरा. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. 518 हा अभंग आहे. मी जे काही बोलतो आहे ते सगळं संतांचे उष्टे शब्द आहेत. संतांनी ते आधीच सांगून ठेवलेले आहेत. एरवी मला अनाड्याला काय कळतंय? मला विठ्ठलाचं नाम देखील चांगलं शुद्ध घेता येत नाही. मग मला आत्मज्ञान कसं कळणार? बोबड्या शब्दात मी कवित्व करतो. त्याबद्दल तुम्ही माझ्यावर रागावू नका. तुकाराम म्हणतात, देवा तुम्हीच तर माझ्याकडून बोलावून घेता, त्यामुळे त्या बोलण्यातला गुह्यार्थ तुम्हीच जाणा. अशा पूर्ण निरहंकारी तुकारामांचाच एक पुढील अभंग आहे. बळवंत आम्ही समर्थांचे दास, घातली या कास कळी काळासी. तेथे मानण साचा कोण आला पाड, उल्लंघनी जड गेलो आधी. संसाराचे बळी साधिले निधान, मारिले दुर्जन षडवर्ग. तुका म्हणे एक उरला धरिता ठाव, येरे केले वाव तृणवत. 1175 हा अभंग आहे. साक्षात कळी काळालाही टक्कर देण्यासाठी ज्यांनी कंबर कसली आहे असे आम्ही समर्थांचे बलवान दास आहोत, किंवा असे आम्ही आमच्या बलवान समर्थांचे दास आहोत. तिथे स्वाधीन ठेवण्यास कठीण म्हटलं जाणाऱ्या मनाचा काय पाड आहे? आम्ही कळी काळाला जर जिंकू शकतो तर मनाला नक्कीच जिंकणार आहे. इथे पाठभेद आहे माणसाचा. अशा आमच्या पुढे सामान्य माणसाचा काय बरं पाड लागणार आहे? आम्ही तर जगाला उत्पन्न करणाऱ्या जड प्रकृतीलाही उल्लंघून गेलेलो आहोत. मग त्यासाठी आम्ही आधी काम क्रोधादी षडवर्गाला मारून संसार मोहाचा बळी दिला, आत्मस्वरूपाचा ठेवा प्राप्त केला. तुकाराम म्हणतात, एका परमात्म्या वाचून इतर सर्व तृणवत मानलं आणि परमार्थाचा आश्रय केला, म्हणूनच आमची अशी परमार्थ स्थिती कायम राहिली आहे. या ठिकाणी तुकोबांच्या मृदू नम्रतेचं रूपांतर प्रखर आत्मविश्वासात झालेलं दिसून येतं. तुकाराम स्वतःकडे एक जीव म्हणून जेव्हा पाहतात तेव्हा त्या जीवाचं खुजेपण त्यांना प्रकर्षाने जाणवतं. आणि ज्यावेळी ते परमात्म्याशी एकरूप झालेला भक्त म्हणून स्वतःकडे पाहतात त्यावेळी परमात्म्याचं अनंतपण त्यांना स्वतःचं जाणवतं. त्यामुळे आम्ही कळी काळाला जिंकणारे हे तुकोबांचे बोल आत्मस्वरूपाचा गौरव करणारेच आहेत. त्यात त्यांच्यातला निरहंकाराला कुठेही कमीपणा येत नाही. माणसाला स्वप्रतिष्ठेचं भान कायम असतं. आपल्या व्यक्तिमत्वात बाधा येऊ नये म्हणून कितीतरी न आवडणाऱ्या गोष्टीही तो प्रकटपणे सांगत नाही. मला काय वाटतं यापेक्षा मी अमुक बोललं तर लोक मला काय म्हणतील याची फिकीर तो जास्त करतो. पण मीपणाच्या चौकटीतून बाहेर पडलेल्या संतांना अशा प्रतिष्ठेची काय बरं चाल असणार आहे? ते अत्यंत परखडपणे कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण करू शकतात. अनितीने वागणाऱ्या लोकांचं वर्णन करताना तुकारामांची वाणी ही प्रखरच होते. लोक चुकत असतील तर त्यांच्या भल्यासाठीच वाकताडण करणं ही धर्मनीतीच आहे असंच त्यांचं मत आहे. आडवाटे जाता त्याची नीट सोयी, धर्मनीत तेही ऐसी आहे. नाईकता सुखे करावे ताडण,
पाप नाही पुण्य असे फार. जन्मव्याधी पार चुकतील दुःखे, खंडावा हा सुखे मान त्याचा. तुका म्हणे निंब दिधल्या वाचून, अंतरीचा सीण कैसा जाय. 2515 हा अभंग आहे. जो आडवाटेने जातो आहे त्याला नीट वाटेला लावणं ही धर्मनीतच आहे. एखादा चुकत असता त्याबद्दल सांगूही नाही ऐकत नाही तेव्हा त्याला रागवून मारूनच सांगावं लागतं. असं करणं पाप नाही आहे तर ते मोठं पुण्यच आहे. कारण आपल्या वाक्ताडणाने तो योग्य मार्गाला लागून त्याचं पुढील व्याधी दुःख टळतील. म्हणून या घटिकेला त्यांची मानखंडणा खुशाल करावी. तुकाराम म्हणतात, निंबासारखं कडू पण रामबाण औषध दिल्याविना आत खोलवर मुरलेला रोग कसा जाईल. प्रपंचमोहात लडबडलेल्या माणसाला तुकाराम कठोरपणे सुनावतात. देवाचे भजन कारे न करिसी तैसे, अखंड हव्यासे पीडी तोसी. देवासी शरणकारे न वजसी पैसा, बक मीना जैसा मनुष्या लागी. देवाचा विश्वास कारे नाही तैसा, पुत्र स्नेह जैसा गुंतलासी. तुका म्हणे कारे घातले से वाया, सर्व आयुष्य जाया भक्ती वीण. 2511 हा अभंग आहे. तू सर्व काळ अनेक हव्यासाने प्रापंचिक खटपट करून शिणतोयस. असा ओढ तू देवाच्या भजनाविषयी का ठेवत नाहीयेस. तू मनुष्याच्या ठिकाणी लोभाने नम्र होतोस. बगळा जसा माशा करता ध्यान लावून बसतो तसा तू या लोकांकडून काही मिळेल या आशेने डोळे लावून बसतोस. त्यापेक्षा तू देवाला शरण का जात नाही आहेस. माणसांमध्ये तुला काही देण्याची किती ताकद असणार आहे. त्या ब्रह्मांड नायकाला शरण जाशील तर तुला अपरिमित लाभ होईल. अरे, मुलाच्या मोहात जसा गुंतलेला आहेस तसा तुला देवाबद्दल विश्वास का नाही वाटत. तुकाराम अभक्ताला सांगतात की तू भक्तीविना आपलं सारं आयुष्य का वाया घालवतोयस. या प्रखर बोलण्यातून तुकारामांची लोकहिताची कळकळच दिसून येते. कथा कीर्तनाला तो जो पान खाऊन बसतो, बडबड करतो, अशांचाही खरपूस समाचार तुकाराम घेतात. अशांना गोहत्येचं पातक लागेल, पुढील जन्म बेडकाचा मिळेल असंही ते म्हणतात. जे लोक अध्यात्मात निरुत्साही तर लौकिक उपभोगात अतिउत्साही असतात त्यांचंही वर्णन तुकाराम कडक शब्दातच करतात. द्रव्य असता धर्म न करी, नागवला राजद्वारी. कथा काळी निद्रा लागे, कामी श्वाना परी जागे. जो जवळ पैसा असूनही तो धर्मकार्यासाठी समाज कल्याणासाठी कधीही देत नाही, पण कोर्ट कचेऱ्यांच्या निमित्ताने राजदरबारी अपार धन घालवतो. हरिकथेच्या वेळी त्याला झोप लागते, पण कामोपभोगाच्या वेळी घराची राखण करणाऱ्या कुत्र्यासारखा तो जागृत राहतो. अशा प्रखर शब्दात दुर्जनांवर प्रहार करणारे तुकोबा जनता जनार्दनासाठी तेवढेच नम्र होतात. सकळिकांच्या पायी माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. अहो श्रोते वक्ते सकळही जन, बरे पारखून बांधा गाठी. फोडिले भंडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही. 312 हा अभंग आहे. तुकाराम आपल्या कीर्तन समयी सांगतात की सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवून मी विनवणी करतो की अहो ऐकणारे बोलणारे सर्व जन हो, मी सांगत असलेली जी गोष्ट उत्तम असेल ती नीटपणे पारखून पदरी बांधा. कारण मी बोलण्यातून परमार्थाचं भांडारच फोडलेलं आहे. हा सर्व माल आपला धनी देव त्यांनी धाडलेला आहे. मी तर फक्त त्या मालाचा ओझे वाहणारा हमालच आहे. आपल्या नावारूपाच्या चौकटीतून निर्मोहीपणे बाहेर पडल्यानेच तुकाराम इतके विनम्र होऊ शकलेले आहेत. हा निर्मोहीपणानेच ते देवाशीही प्रखरतेने वाद घालू लागले आहेत. कारण निर्मोहीपण जसं विनम्र करतं तसंच परखडही करतं. मज संतांचा आधार तू एकले निर्विकार, पहा विचारून देवा नको आम्हा संगे दावा. तुझं बोल न बोलवे आम्हा भांडा याची सवय. देवा, मी तुझ्यासारखा एकटा नाही आहे.
माझ्यासोबत संत मंडळी आहेत, त्यांचा मला आधार आहे. आणि तू तर अगदी एकटा निर्विकार आहेस. तेव्हा जरा विचार करा. आमच्याशी दावा धरू नका. तुला एकही शब्द बोलवत नाही, तर आम्हाला नित्य भांडायची सवय आहे. या खुबीदार अभंगात अध्यात्माची मनोज्ञ गुंफण आहे. देवाशी वाद घालताना त्याच्या अद्वय निर्विकार शब्दातीत स्वरूपाचा गौरवच केलेला आहे. परमेश्वराच्या अखंड चिंतनाने तुकोबा त्याच्याशी असे सलगीच्या अधिकाराने बोलू शकतात. अद्वैत तत्त्वज्ञानापेक्षा त्यांना भक्तिप्रेमाची अधिकच गोडी आहे. आपण संसार मोहाला पूर्णपणे सोडलेलं असल्यामुळे देवाने आपल्याला भेट दिलीच पाहिजे असाही ते हट्ट करतात. न लगे हे मज तुझं ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे. लागला उशीर पतित पावना, विसरोनी वचना गेलासी या. जाडोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे. तुका म्हणे नको रागेजू विठ्ठला, उठी देई मला भेटी आता. 232वा हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, देवा मला तुझं ब्रह्मज्ञान नको आहे. तुझं सुंदर सगुण रूपच मला पुरे आहे. मी पतिताला पावन करीन असं जे तुमचं वचन आहे ना, ते तर तुम्ही पार विसरून गेला आहात असंच वाटतंय. कारण मला भेट देण्यास तुम्ही किती वेळ लावत आहात. तुझ्या भेटीसाठी मी माझा सगळा संसार जाळून बसलो आहे. पण ही गोष्ट तुझ्या मनी मानसीही नाही. विठ्ठला असा रागावू नकोस रे, उठ आणि मला भेट बरं आता. अशा रीतीने देवाच्या भेटीसाठी निखराला आलेल्या तुकोबांच्या बोलात टोकदारपणाबरोबर वेल्हाळ आर्जवही आहे. देवासाठी वेडा झालेल्या स्वतःच्या अवस्थेचं तुकोबांनी केलेलं वर्णन किती नम्र तसंच प्रखर आहे बघा. तुका वेडा अविचार करी बडबड फार, नित्य वाचे हाची छंद रामकृष्ण हरी गोविंद. बोला नाईके कोणाचे कथे नागवाची नाचे, केली बहुती फजित तरी हेची करी नित्य. अहो पंडित जन तुका टाकावा थुंकोन. 2090 हा अभंग आहे. व्यवहार चातुर्य नसल्यामुळे तुका वेडा आणि अविचारी आहे. तो सारखा बडबड करीत राहतो. अर्थात ही बडबड म्हणजेच रामकृष्ण हरी गोविंद या नामाचा अखंड जप आहे. त्याच्या वाचेला या नामाचा छंद आहे. तो हरिप्रेमात गुंग झाल्यामुळे कोणाचं काही ऐकत नाही. कथेत नागवा म्हणजे निस्संगपणे नाचतो आहे. त्याला संसारी लोकांनी किती फजित केलेलं आहे. पण तो सदा असा हरिप्रेमात वेडा होऊनच वागतोय. तेव्हा पंडितजन हो, या तुकारामाला थुंकून टाका. त्याच्याकडून व्यवहारी शहाणपणाची अपेक्षा ठेवूच नका. तुकारामांना एक दृढ विश्वास आहे की आपण एकदा सर्वस्वाने देवाचे झालो ना, की आपल्यातलं न्यून ते न्यून राहतच नाही. जो अनंताशी एकरूप होतो त्याचं संकोची तत्व कसं राहणार. म्हणूनच तुकोबांच्या अभंगवाणीत नम्रता हा स्थायी भाव असला तरी देवावरच्या अतूट विश्वासाने त्यांच्यात तितकाच कणखरपणाही आलेला आहे. आजचं प्रकरण आपण 7वं इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.